गोलंदाज मिलिंद. गोलंदाजीसाठी मिलिंद. स्ट्रायकिंग इनला विशाल. नो स्ट्रायकिंग इनला प्रदीप. सलामीची जोडी. पहिला बॉल. पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर जमिनी लगतचा टप्पा पडल्यानंतर पाहिलं ना तर अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. पहिला चेंडू इथून आलाय डॉट. स्लोवर आर्म गोलंदाजी पाहतोय मिलिंदची. पहिला चेंडू कमी गतीनं त्यानं टाकला. पहिला चेंडू फेकलाय डॉट. गोलंदाज मिलिंदनं दुसरा बॉल या षटकातील पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 ओव्हरची मॅच. 20 ते 25 धावा करणं खूप गरजेचं असेल. खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर होऊ शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलोंदी कार्पेट बॉल मिड विकेट कडे. सतरक्षक आलाय. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला होता. अक्षरशः थांबवलं. इथून फेकी थोडीशी खराब. लगेच दुहेरीला प्राधान्य दिलंय. लगेच 2 धावा. रनिंग विथ द विकेट म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं मागचा सामना असाच प्रदीप हा फलंदाज बाजला. या सामन्यात त्याला टिकून खेळणं गरजेचं असेल. धावांचा विचार केला तर अवघ्या 2 धावा. 2 धावा धावफलकावर. पहिल्या षटक मार्गस्थ. पहिला चेंडू आला डॉट. तदनंतर या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 2 धावा धावफलकावर. गोलंदाज मिलिंद. स्ट्रायकिंग इनला विशाल. मोठा फटका. विशालच्या बॅट मधून स्लॉट मध्ये चाललाय बॉल. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ मॅक्झिमम षटकार. बॅट मधून अगदी पाहिलं ना तर मागच्या सामन्यात देखील याच फलंदाजानं अशीच बॅटिंग केली होती. या सामन्यात देखील अशाच फटक्यांची तर गरज आहे. मोठा फटका. मिलिंद वरती आता आक्रमण केलंय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. लागोपाठचा दुसरा हा षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार पाहिले. समाधान कातकरी उर्फ समा एडिटर आपण या समालोचन कक्षाकडे. दादा मॅचच्या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलोंदी कार्पेट बॉल वेगाने आलाय. लॉंगॉनला सतरक्षक आहे. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. थांबवलाय. प्रदीपनं थांबवलाय. दरम्यान थांबवलाय. एकच धाव. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 15. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज मिलिंद. हाफ ट्रॅकर बॉल. इट इज अ वाईड. वाईड बॉल. अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 16. खराब गोलंदाजी मिलिंद या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत धावांचा विचार केला तर जवळपास त्यानं 16 धावा खर्च केल्यात. हे पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही काही शिल्लक आहे. गोलंदाज मिलिंद. स्ट्रायकिंग इनला प्रदीप. हाफ ट्रॅकर. एक्स्ट्रा का बसला.
चाललाय बॉल, ऑफस्पीड थोडीशी खराब, त्या कारणास्तव या धावा इथून वाचवल्या 2. असं वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचू शकतो, परंतु थोड्या कारणास्तव स्पीड थोडीशी खराब होती. 2 धावा वाचवल्या, 2च धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 18 धावा विदाउट लॉस ऑफ 0 विकेट. सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय ते निंबोडे बी संघाचं. चला सामना लगेच स्टार्ट करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. दुसरं षटक गोलंदाजीसाठी चेतन, विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय. ₹1051 पारितोषिक आलंय. रामदास भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी. जाता मॅचच्या दरम्यान चैतन्य गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अगदी टप्प्याचा हुक केलाय. बॉलला अगदी पंच करत असताना बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल ऑन फायर. पहिल्या तर मोठमोठ्या फटक्यांची आतषबाजी केली, त्याच्यासाठी ताल्या व्हायला काही हरकत नाहीये. जाते पुन्हा एकदा मॅचच्या दरम्यान चैतन्य गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल शिल्लक. राकेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय समोर. लॉफ्टेड ड्राईव्ह. सतरक्षक मिलिंद चुकी करताना पाहतोय. लगेच 2 धावा. तिहेरीचा प्रयत्न केला प्रदीपनं, मात्र इथून तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. या धावा मिळतील 2 षटकाचा खेळ संपलाय. उर्वार्तात पाहिलं तर पहिलं सत्र आलंय संपुष्टात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या
समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर येणारे 12 चेंडू विजयासाठी 33 धावसंख्येची गरज असेल ती कोशाने संघाला. मनोहर आणि त्याच्या जोडीला विनायक ही सलामीची जोडी. 12 चेंडू 33 पाठलाग करायचे. खऱ्या अर्थानं 16ची सरासरी इथून राखावी लागेल मनोहर आणि विनायक या दोन फलंदाजांना. 32 धावा पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. उत्तरार्धामध्ये 33 बनवायचे आहेत. सलामीची जोडी 33चा पाठलाग करत असताना दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये मनोहर आणि त्याच्या जोडीला विनायक ही सलामीची जोडी. पहिल्या षटक गोलंदाजीसाठी मोहन, गोलंदाजी मार्कवर. आजचा शेवटचा खऱ्या अर्थानं प्रतिका, खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रतिका रामदास भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रतिका रामदास भोईर या साहेबांकडून हे पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. जातोय मॅचच्या दरम्यान गोलंदाजीसाठी मोहन, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग इनला विनायक, नो स्ट्रायकिंग इनला मनोहर. चला लगेच जे पारितोषिक लगावलंय ते कॅश प्राइज जमा करायचे. जातोय मॅचच्या दरम्यान गोलंदाज मनोहर, नो स्ट्रायकिंग इनला मनोहर, स्ट्रायकिंग इनला विनायक, गोलंदाज मोहन. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आधी सतरक्षक सहज रीतीने झेल टिपल्या. वडक कॅच आधी होता झेलच्या खाली. सहज रीतीने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद.
कोशाने संघानं हा सामना जिंकला तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर रामदास शेठ भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर का कोशाने संघानं हा सामना जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल कोशाने संघाला. इथून पाहिलं तर नाजूक अवस्था कोशाने संघाची पाहतोय. हा सामना 2 षटकांचा आहे. 33 पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत जवळपास 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. तदनंतर दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या बॉलवरती देखील फलंदाज बाद. चौथा चेंडू डॉट. पाचवा बॉल आडवा बॅटनं बॉल लॉंगॉनला अगदी डीप मिड विकेट कडून जो शतरक्षक आला वेगानं त्यानं बॉलला थांबवलं. एकेरी सिंगल. एकच धाव. या धावसंख्येने जवळपास 5व्या बॉलवरती इथून अकाउंट झालं ओपन. 1 धाव. धाव फलकावर. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी पाहिली तर अधिक पाहिलं ना तर या पहिल्या षटकात सुरेख राहिले मोहन या गोलंदाजाची. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. राकेश जसं पहिलं षटक पाहिलं ना मोहन हाताला अवघ्या 1 धावसंख्येचा. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश. सॉफ्ट हँडना हा फटका. मिडॉनला नाहीये शतरक्षक. स्वतः गोलंदाज धावत पोहोचलाय. पुन्हा एकेरी सिंगल. एकच धाव. धावसंख्या 4. 4 धावा धाव फलकावर. गोलंदाज राकेश. सायगिंगला पहिल्या सतीशला पाहतोय. हाफ ट्रॅकर आडवा बॅटना मिड विकेटला शतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल
चाललाय एका टप्प्यानं सीमारेषा पार आलाय हा नशिबाचा चौकार, परंतु खूप कालावधीनंतर. अशाच फटक्यांची तर गरज होती पहिल्या बॉल पासून. या धावा आल्या 4 4 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजून शिल्लक आहे. शेवटच्या बॉलचा खेळ या पूर्वार्धातील शिल्लक. शेवटचा बॉल. हा सामना आता जवळपास निंबोडे संघाच्या बाजूने आलाय आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑनला आधी आहे त्या ठिकाणी. बॉल थांबवलाय. डॉट आणि कॉंग्रॅच्युलेशन निंबोडे बी संघ हा सामना जिंकलाय. तो निंबोडे बी संघानं सुपर 5 मध्ये प्रवेश केला. तो निंबोडे बी संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान पाहिलं ते कोशाने संघाला. दोन्ही संघानं शेवटच्या अगदी क्षणापर्यंत चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघाचे कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.